नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत पळसोदकर आणि वज्रमकर वहिनींना. मी आत्ता आलेलो आहे डोंबिवली येथे. सर्वप्रथम भेटूया पळसोदकर वहिनींना. नमस्कार. संपूर्ण नाव? श्रद्धा प्रसाद पळसोदकर. बरं, ठीक आहे. मला सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. ऑफकोर्स होता. हेच चाललंय. हे सासरे पद्माकर पळसोदकर. ही ताई. बरं, आता आपण खेळ घ्यायला सुरुवात करूया. दारावरती एक निसर्गरम्य चित्र आहे. त्यात किती पक्षी आहेत? 2. मोजले होते? मोजून ठेवले. हो, ठीक आहे. तयारी तर करावीच लागते. करावीच लागते. 100 रुपये. थँक्यू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं म्हणून उखाणा घ्यायचा आहे. मी अक्षर सांगणार तुम्हाला. अक्षर आहे प. पांढऱ्या गुलाबाचं फूल आहे ताजे. प्रसादरावांचं नाव घेते ते आहे फक्त माझे. थँक्यू. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. मी 2 शब्द सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यावर म्हण ओळखायची. छान, मस्त. देव आणि कोण? देवतारी त्याला कोण मारी. हे बघा, देवतारी त्याला कोण मारी. शेवटी ज्याला जिंकायचंय त्याला कोण नाही म्हणणार. हे थँक्यू. आणखी 300 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूया वज्रमकर वहिनी किती गुण जिंकताय. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ प्रीती समीर वज्रमकर. ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. अर्थात आता आपण त्यांच्याशी तेच तर सुरुवात इथून. हो, मिस्टर समीर वज्रमकर. ही माझी मुलगी जान्हवी वज्रमकर. जान्हवी. बर, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता खेळ खेळूया. पहिला प्रश्न. फ्रीज उघडताना दारावर जी पकड आहे त्याच्या आतमध्ये चाव्या आहेत, त्या किती आहेत? 2. नाही वहिनी, 4 चाव्या आहेत त्याच्या आतमध्ये. पुढचा प्रश्न. उखाणा घ्यायचा आहे. अक्षर देणार मी तुम्हाला. 10 सेकंदाची वेळ आहे. क. क. कुंकू हे सौभाग्य. संसार हा खेळ. समीर रावांचं नाव घेते आहे संध्याकाळची वेळ. संसार हा खेळ आहे असं म्हणा. आधी तर 100 रुपये घ्या तुम्ही. थँक्यू. संसार हा खेळ आहे असं का म्हणा? संसार हा खेळच आहे म्हणतात ना. म्हणजे अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा. थोडक्यात म्हणावं जावं तर एक असं म्हणजे आज ते गॅम्बलिंग सारखंच आहे. लागलं तर नशीब तुमचं, नाहीतर म्हणजे अगदी शून्यावर पण येतो. शेवटचा प्रश्न. वहिनी, म्हण आहे. 2 शब्द मी तुम्हाला सांगणार. तुम्ही ओळखायचे. तुम्ही लगेच ओळखणार. नाही, मला चावतंय आणि पळतंय. धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय. वहिनी, हे 200 रुपये आणखी तुमचे झाले. मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे. त्याच्यावरून त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू तुम्ही आणायच्या 30 सेकंदाच्या आत. तुमचं अक्षर आहे प. प. जाऊ? हो हो, सुरू झाली वेळ. 3 सेकंद गेले सुद्धा. प. हा, खूप ताण लागल्यावर माणूस काय करतो वहिनी? काय काय आणलं वहिनी तुम्ही? मी पळी, पोलपाट, परात आणि पोळ्यांचा डब्बा. एक वस्तू राहिली, अन्यथा तुम्हाला सोन्याचं नाणं मिळालं असतं. पण तरी 4 वस्तू तुम्ही आणल्या. हे 800 रुपये तब्बल तुम्ही जिंकलेले आहेत. हाच खेळ वज्रमकर वहिनींबरोबर. 30 सेकंदाच्या आत 5 वस्तू जर तुम्ही इथे आणल्या, इथे ठेवल्या आणून, तर तुम्हाला 1000 रुपये तर मिळतील, शिवाय सोन्याचं नाणं मिळेल. वहिनी, तुमचं अक्षर आहे स. अरे वहिनी, या इकडे. वहिनी, काय काय आणलं तुम्ही? संत्रा, साखर, सुई, सफरचंद. हरकत नाही, पण 4 वस्तू तर आणल्या. तब्बल 800 रुपये तुम्हाला वहिनी मिळालेले आहेत. मानाची पैठणी कुणाला मिळणार? पळसोदकर वहिनी, वज्रमकर वहिनी. इथे पुढ्यात 15 चेंडू आहेत आणि इथे काही गोल ठेवलेले आहेत. वहिनींनी काय करायचं तर चेंडू घ्यायचा आहे. या रेषेच्या आतून तो चेंडू या गोलात टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत, कारण एकही चेंडू त्यांचा गोलात गेला नाही. पण उपविजेत्या ठरलेल्या आहेत झी मराठी तर्फे ही भेटवस्तू आणि रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी, मानाची पैठणी. आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या पळसोदकर वहिनींना. तर आजचा हा डोंबिवलीतला एपिसोड इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत मी जितेंद्र जोशी तुम्हाला बाय बाय करतो, रजा घेतो तुमची. प्रेम करा एकमेकांवर.